आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून या प्रश्नाकडे नगरपंचायत प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी ग्रामस्थांनी नगरपंचायत कार्यालयात गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून प्रशासनाचा निषेध नोंदविला। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार मागील काही दिवसांमध्ये शहर व परिसरात सुमारे 200 ते 250 नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत। या वाढत्या धोक्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आई होण्याचा सुंदर प्रवास सुरक्षित हातांमध्ये। तज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा आणि मनापासून काळजी। तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह साथ गायनिवर्स वुमेन्स हॉस्पिटल, नेवासा फाटा। संपर्क क्रमांक 7276109901 निर्माण झाले आहे। विशेषतः जिल्हा परिषद शाळा परिसरात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। मोकाट कुत्र्यांकडून वारंवार हल्ल्याच्या घटना घडत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे। ग्रामस्थांनी सांगितले की 2023 ते 2025 या कालावधीत नगरपंचायतीकडे 4 वेळा लेखी निवेदने देण्यात आली। तसेच यापूर्वी उपोषण आंदोलन देखील करण्यात आले होते। मात्र प्रशासनाने केवळ लेखी आश्वासने देऊन कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान निवेदन देण्यासाठी ग्रामस्थ नगरपंचायत कार्यालयात गेले असता संबंधित अधिकारी किंवा पदाधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरीच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला। ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत दिनांक 10 जुलै 2026 पर्यंत शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास नगरपंचायती कार्यालयाच्या आवारात अचानक आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे। या आंदोलनास उद्भवणाऱ्या परिस्थितीस नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनाही माहितीस्थो पाठविण्यात आली आहे। एसपीओच्या खुर्चीला हार घातलेला आहे, काय सांगाल याबद्दल? गेल्या काही वर्षापासून मोकाट कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। तर यामुळे आम्ही 2023, 24, 25, 26 या कालावधीमध्ये आम्ही खूप वेळेस निवेदन देऊनही उपोषणही देखील बसलो आहोत। तर आम्हाला यांनी फक्त खोटे आश्वासन दिले की आम्ही याचा पाठपुरावा करू, याचा मार्ग लावू, हे करू ते करू। यांनी आत्तापर्यंत फक्त लेखी आश्वासन दिले, कुठल्याही प्रकारची कुठलीही दखल घेतलेली नाही। आत्तापर्यंत लहान मुलं असो, महिला असो, वयस्कर असं यांना कुत्र्यांनी चावा घेतला, तर आत्तापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही। तर आत्ता आम्ही नेवासा नगरपंचायत कार्यालयामध्ये आलो आहोत, तर शिवसाहेब देखील नाही, यांचे प्रतिनिधी देखील नाही, नगर अध्यक्ष देखील नाही, कुठलेही नगरसेवक देखील इथं नाही उपस्थित। तर हा जनतेचा प्रश्न हा कुठं न्यायचा आम्ही? का आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलनच करायचे, उपोषणच बसायची का? आम्हाला ठराविक जणांनाच फक्त कामं नाही का? बाकीचे लोक, जनता कुठे गेली? आणि जनताला थोडी फार लाज वाटायला पाहिजे का हा एकट्याचं काम नव्हे, तर सर्व नेवासकरांनी यायला पाहिजे होतं इथं। आज फक्त ठराविक जण आले, तर हे थोडीशी लाजगिरी वाटते आम्हाला की अधिकारी साहेब नाही, अध्यक्ष नाही, कर्मचारी नाही, कोणीच नाही इथं। तर आम्ही सर्वांनी एक छोटासा सत्कार केला आहे, शिवसाहेबाच्या खुर्चीला सन्मान देऊन निवेदन सुद्धा देखील आम्ही खुर्चीलाही देत आहोत। तर आता तरी कुठलं तरी लाज वाटावं पाहिजे यांना, आणि जेणेकरून कुत्र्याचं निवेदन आम्ही आत्ता देत आहोत। यापुढे जर याची दखल घेतली नाही तर आम्ही नेवासा नगरपंचायतच्या कार्यालयामध्ये कुत्रे आणून सोडू, तर याला सरसर जबाबदार नगरपंचायत असेल। आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूज पाहत रहा।